आम्हा माणसांनाच काय, पशु पक्षी कीटक सूक्ष्मजीव यांच्यापासून ते वनस्पतींपर्यंत सगळ्यांनाच जगण्याकरता पाण्याची नितांत आवश्यकता असते. वनस्पतींना तर अधिकच, कारण सर्व प्राणी पक्षी कीटक यांच्यापेक्षा वनस्पतींचं वेगळेपण असं आहे की त्या अन्ननिर्मितीही करतात आणि त्यांनी निर्माण केलेल्या अन्नावर आपल्यासह म्हणजे माणसांसकट इतर अनेक सजीव जगतात. निसर्गातली अन्नसाखळी त्यामुळं कायम राहते. अन्ननिर्मितीच्या या प्रक्रियेत वनस्पतींना मदत करतं पाणी. आणखीही बऱ्याच कारणांकरता वनस्पतींना पाण्याची आवश्यकता असते. कोणकोणत्या हे जाणून घ्यायचं आहे ना, मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. तुमच्या प्रमाणात ज्यांच्यातलं कुतूहल अद्याप जागं आहे, ज्यांना नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतं, अशा आपल्या मित्रांना, कुटुंबियांना, शेजारपाजाऱ्यांना, सहकाऱ्यांना या व्हिडिओची लिंक पाठवून द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं आहेत ना? नसल्यास तातडीनं करा. मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मैत्र यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते आहे. मित्रांनो, कोणत्याही वनस्पतीला पाणी नाही मिळालं तर ती मरते हे आपल्याला ठाऊक आहे. फक्त वनस्पती कोणती आहे यावर ती पाण्याविना किती दिवस जगणार हे ठरतं. म्हणजे वाळवंटात वाढणारी निवडुंगासारखी वनस्पती असेल तर ती पाण्याशिवाय जास्त दिवस तग धरू शकेल. पण जास्त पाण्याची आवश्यकता असलेली वनस्पती काही दिवसातच मान टाकेल. पण जगण्याकरता आपल्याप्रमाणेच वनस्पतींनाही पाणी हे लागतंच. त्याखेरीजही वनस्पतींच्या इतर अनेक क्रिया पाण्याविना घडणं शक्य नाही. त्यापैकी एक महत्त्वाची क्रिया म्हणजे अन्ननिर्मिती. वनस्पती अन्न तयार करतात त्या प्रकाश संश्लेषणाच्या म्हणजे फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेद्वारे. आपल्याला ठाऊक आहे, आपण विज्ञानात अभ्यासलेलं आहे. मात्र त्यासाठी त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्यात असलेला हायड्रोजन आणि हवेतल्या कार्बन डायऑक्साईडमधला कार्बन वापरून त्या अन्न तयार करतात. पाणी नसतं तर त्यांना अन्न तयार करणं शक्य झालं नसतं. परिणामी समस्त सजीवांच्या भरणपोषणाकरता अन्न मिळालं नसतं. या प्रक्रियेचा आणखी एक अप्रत्यक्ष फायदा समस्त सजीवांना होतो. फोटोसिंथेसिस करता वनस्पती हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरतात तेव्हा त्यातला केवळ कार्बन पाण्यातल्या हायड्रोजनबरोबर संयोग पावतो आणि ऑक्सिजन मात्र बाहेर टाकला जातो. त्यामुळं पृथ्वीवरच्या समस्त सजीवांना जिवंत राहण्याकरता ऑक्सिजन उपलब्ध होतो. श्वासावाटे हा ऑक्सिजन आपण घेतो आणि उच्छवासावाटे बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पतींद्वारे पुन्हा शोषला जातो आणि ही साखळी अव्याहत चालू राहते. परिणामी वातावरण संतुलित राहतं. पाण्यामुळं वनस्पतींचं आणि परिसराचंही तापमान नियंत्रणात राहतं. बघा, आसपासच्या वातावरणाचं तापमान वाढलं की पानांद्वारे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. त्यामुळं परिसरातलं तापमान कमी होऊन गारवा पसरतो. म्हणूनच मित्रांनो, भर दुपारच्या उन्हात झाडाखाली मात्र गार वाटत असतं. आपल्यात आणि वनस्पतींमध्ये कदाचित हाच फरक आहे. वातावरणातलं तापमान वाढलं की आपल्यालाही घाम येतो, म्हणजेच शरीरातलं पाणी घामावाटे बाहेर पडतं. आपल्या शरीराचं तापमान त्यामुळे संतुलित राहतं. पण त्याचा फायदा परिसराला काही होत नाही किंवा आपल्या सहवासात असलेल्या व्यक्तीलाही त्यानं गारवा मिळत नाही. तसं घडतं तर AC कूलरची गरजच भासली नसती, नाही? असो, तुमच्या आमच्या शरीरात पाणी जसं वाहतुकीचं साधन म्हणून काम करतं आणि शरीराच्या अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पेशींपर्यंत आवश्यक अन्नघटक पोहोचवतं, तसंच ते वनस्पतींमध्येही घडतं. पाणी झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत आवश्यक क्षार आणि पोषक द्रव्य पोचवतं. किंबहुना हे क्षार किंवा ही पोषक द्रव्य जमिनीतून किंवा मातीतून शोषण्याचं कामही पाण्यामुळंच होतं. जमिनीत पोषक द्रव्य केवळ असून उपयोगाचं नाही, ती पाण्यात विरघळावी लागतात. ते पाणी मुळांद्वारे शोषलं जातं आणि म्हणून ही द्रव्य वनस्पतींना प्राप्त होतात. अन्यथा ती जमिनीतच पडून राहिली असती. पाणी आणि पाण्याच्या माध्यमातून ही पोषक द्रव्य वनस्पतींमध्ये कितीही उंचीपर्यंत पोहोचू शकतात.
बांबू, पाईन, रेडवूड यासारख्या वृक्षांमध्ये अगदी 300-400 फुटांपर्यंतही पाणी सहज पोहोचतं. परिणामी या झाडांच्या शेंड्यांपर्यंत पोषक द्रव्य सहजी पोहोचू शकतात. सरफेस टेन्शन म्हणजेच पृष्ठीय ताण किंवा केशाकर्षण क्रिया म्हणजे कॅपिलरी ॲक्शन यांच्या माध्यमातून वनस्पतींमधल्या सूक्ष्म नलिकांमधून पाणी अगदी टोकापर्यंत वरपर्यंत कसं पोचतं त्याविषयी मागच्या एका व्हिडिओत आपण बोललेलो आहोत. तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक इथे आय बटनमध्ये शेअर केलेली आहे. व्हिडिओ अवश्य पाहून घ्या. आणि एकंदरीतच पाण्याच्या अनोख्या गुणधर्मांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर पाण्यात तुझा रंग कसा या आपल्या मालिकेची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे. तुमच्या सवडीनं ते व्हिडिओज पाहून घ्या. थोडक्यात काय मित्रांनो, प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींकरताही पाणी म्हणजे जीवन आहे. पण माणसाच्या शरीरात ज्याप्रमाणे 70% पाणी असतं तसं वनस्पतींमध्येही असतं का? जाणून घेण्याकरता पुढच्या गुरुवारचा व्हिडिओ अवश्य पहा. दरम्यान आजच्या व्हिडिओविषयीचा तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयाच पुढच्या गुरुवारी. नमस्कार.